नमस्कार, मी मयुरी फाळके आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आतापर्यंत आपण अनेक प्रदर्शने पाहिली असतील, पण विट्यातील बळवंत महाविद्यालयाने एक अनोखंच प्रदर्शन राबवले। चला तर मग पाहूयात काय आहे असं वेगळं इथं। बळवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र या विभागाने रानभाजी पाककृती प्रदर्शन भरविलं होतं। यामध्ये डेसा, कुरडू, शेंगूळ, हादगा, भोकर, घोळ इत्यादी रानभाज्यांचं व त्यांपासून भजी, थालीपीठ, बर्गर, कोफ्ता, कटलेट, पराठा, सँडविच, हलवा यांसारखे चवदार व सुरेख अशा अनेक पदार्थांची मांडणी करून पदार्थांचे प्रदर्शन भरविले होते। घोसाळ्याचे भजी आणि भाजी बनवले। तोंडल्या आपल्याला औषधिक उपयोग म्हणजे आपल्याला फीवरसाठी ज्यांना शुगर डायबिटीस आहे त्यांना युजफुल आहे आणि घोसावळे आपल्याला आपलं लंग्स लिव्हर हार्टसाठी युजफुल आहे। आंबोशी भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते। या भाजीच्या पानांपासून ह्या रसापासून टी होतं आणि ती ब्लड प्रेशर रिड्यूस करायचं काम करतं आणि रक्तस्राव होत असला तर त्यावर ह्याचा रस लावावा। अगदी जुन्या काळापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या रेसिपीज बनवलेत, मुटके बनवलेत, थालीपीठ बनवलं आहे आणि आत्ताच्या काळात सगळ्यांना आवडणारा बर्गर बनवला आहे। कुंजीर ही जी भाजी आहे ती जळजळीसाठी हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे। डेसा असतो त्याच्या स्टेमपासून भाजी केली मी। ते डेसा आपल्या शरीरासाठी चांगला असतो, आपल्या हृदयासाठी पण खूप चांगला असतो। आपली स्किन त्याच्यामुळे स्मूथ होते आणि त्याचा पालाचा रस खाल्ल्यामुळे आपल्याला म्हणजे हत्तीरोग असतं ते माणसांचा रोग व्यवस्थित होतो। आरोग्यासाठी उपयुक्त पावसाळ्यात येणाऱ्या व काही दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून देण्यासाठी व आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतींची ओळख करून देण्यासाठी व त्या जतन केल्या जाव्यात हा उद्देश ठेवून उपक्रम राबविण्यात आला। मुलांना रानभाज्या काय असतात, आपण जे विकत आणतो किंवा ज्या कल्टिवेटेड व्हरायटीज आहेत त्याच फक्त खात असतो, पण वाईल्ड व्हरायटीमध्ये त्याची असणारी न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते माहिती करून देण्याचं काम आज ह्या डिपार्टमेंटनी केलेलं आहे। 30 ते 40 पार्टिसिपेंट्स आहेत, म्हणजेच ह्या कॉलेजला आणि या परिसराला जवळजवळ 35 ते 40 नवीन रानभाज्या ज्या आपण रोजच्या उपयोगामध्ये आणू शकतो यांची ओळख झाली। या कार्यक्रमाची संकल्पना सुचविणारे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे हे अध्यक्षस्थानी होते, तर प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी एनजे हे प्रमुख पाहुणे लाभले असून परीक्षक म्हणून प्राध्यापक लोहार सर होते। रानभाज्याचं प्रदर्शन, रानभाज्याची माहिती व्हावी किंवा त्या भाज्यामध्ये कुठले कंटेंट आहेत किंवा न्यूट्रियंट्स आहेत की जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून वनस्पतीशास्त्र विभागाच्या माध्यमामधून आज महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व त्याचे पाककृतीचं प्रदर्शन भरवलेलं होतं। सदरच्या प्रदर्शनासाठी भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक माने सर व इतर शिक्षक प्राध्यापक सरोज पाटोळे, प्राध्यापक बोडरे, प्राध्यापिका तेजस्विनी माने, प्राध्यापिका प्राजक्ता कोळी, प्राध्यापिका राधिका गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी भरपूर प्रकारच्या वनस्पती उगवतात आणि त्या सर्व वनस्पतीची आपल्याला माहिती नसते। अशा काही वनस्पती आहेत की त्या खाण्याला योग्य आहे किंवा भाजी केली जाते किंवा त्याच्यापासून औषधी उपयोग होतात, तर अशा दुर्मिळ वनस्पतीचं आम्ही आज प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मण फाळके, सूरज खिलारे यांचेही योगदान लाभले। यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक गणेश पवार यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक कुमोद गुरव यांनी, तर आभार प्राध्यापक प्रवीण फाळके यांनी मानले। सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, विटा।